Brain Sanket, most trusted brand for tuition classes and course. Admission open. Tuitions for nursery to 10th standard. All subjects, all medium and all boards. Spoken English and personality development courses. Batches available from 7 am to 8:30 pm. Address 1387 Radha Krishna near Guru Prasad Cashew Factory, Benkanhಳ್ಳಿ Road, Sulga, Belgavi 591108. Contact 7709007975 8421499685. नमस्कार, मी रोहन पाटील. न्यूज 24 तास मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे वैद्यकीय महाविद्यालयात महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिचा खून करण्याच्या घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हावी तसेच महिला डॉक्टरांना संरक्षण मिळावे या मागणीसाठी बेळगावातील वैद्यकीय महाविद्यालयांचे डॉक्टर्स, पीजी डॉक्टर्स आणि विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आज बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडले. कोलकाता येथे वैद्यकीय महाविद्यालयात महिला डॉक्टरवर पाशवी बलात्कार करून तिचा खून करण्याच्या घटनेचे पडसाद देशभरात उमटत आहेत. सदर घटनेच्या निषेधार्थ बेळगावातील वैद्यकीय महाविद्यालयांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी आज रस्त्यावर उतरले होते. मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येत जमलेल्या या संतप्त विद्यार्थी-विद्यार्थिनींनी जोरदार निदर्शने करून परिसर दणाणून सोडला होता. निदर्शने केल्यानंतर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन सादर करण्यात आले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निवेदनाचा स्वीकार केल्यानंतर त्या निंद्य घटनेचा आपणही निषेध करतो असे सांगून प्रशासनाची बाजू मांडली. तसेच डॉक्टर्सना संरक्षण देण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील असे आश्वासन दिले. या आंदोलनात जैन मेडिकल कॉलेजचे डॉक्टर्स, पीजी डॉक्टर, विद्यार्थी-विद्यार्थिनी, बिम्सचे डॉक्टर्स बहुसंख्येने सहभागी झाले होते. मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ शहापूर विभाग यांनी बेळगावातील सार्वजनिक श्री गणेशोत्सवासाठी उत्सव मंडळांना 5 वर्षांच्या कालावधीसाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. बुधवारी मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे शहापूर विभागाचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन दिले. महाराष्ट्रातील पुण्यानंतर बेळगावात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. येथे 400हून अधिक सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यांना दरवर्षी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी परवानगी मिळणे आणि दरवर्षी परवानगी देणे ही जिल्हा प्रशासनाला अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे पुणे मॉडेलप्रमाणे बेळगावात प्रत्येक मंडळाला 5 वर्षांसाठी परवानगी द्यावी. गणेशोत्सव काळात मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती करावी. लटकलेल्या वीजतारा हटवाव्यात. वडगावच्या नाझर कॅम्पजवळ महापालिकेने बांधलेल्या गणेश विसर्जन कुंडाची देखभाल करावी किंवा या भागातील नागरिकांसाठी गणेश विसर्जनासाठी पर्यायी व्यवस्था आखण्यात यावी अशी मागणी महामंडळाचे नेते नेताजी जाधव यांनी केली. यावेळी नगरसेवक नितीन जाधव, महापालिकेचे नामनिर्देशित सदस्य रमेश सोनटक्की यांच्यासह महामंडळ शहापूर विभागाचे सदस्य सहभागी झाले होते. बेळगाव रेल्वे स्थानकासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प बसवण्याच्या मागणीसाठी कर्नाटक दलित संघर्ष समितीतर्फे आंदोलन करण्यात आले. रेल्वे स्थानकासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प बसवण्याच्या मागणीसाठी विविध दलित संघटनांनी कर्नाटक दलित संघर्ष समिती आणि रमाकांत कोंडुस्कर यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे स्थानकावर निदर्शने केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांचे शौर्य भारत देशानेच नव्हे तर संपूर्ण जगाने ओळखले. अशा महापुरुषांचे शिल्प उभारण्यासाठी रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याबाबत आंदोलकांनी यावेळी संताप व्यक्त केला. या आंदोलनात रमाकांत कोंडुस्कर, रवी बस्तवाडकर, मनोज हितलमणी, संगीता कांबळे आदींसह शेकडो जणांनी सहभाग घेतला होता. गणेश आर्ट्स कला केंद्र जुने बेळगाव. आपल्याकडे कोल्हापूर आणि कराडच्या सुंदर आणि सुबक घरगुती गणेशमूर्ती होलसेल आणि रिटेल दरात मिळतील. पत्ता: वडगाव मेन रोड, दत्त मंदिर बाजूला, रुक्मिणी प्लाझा, ओल्ड सुपर मार्केट कॉम्प्लेक्स. संपर्क: श्रीनाथ अष्टेकर 9611845614, गणेश अष्टेकर 9880603889. खादरवाडी येथील धरणामध्ये कपडे धुवायला गेलेल्या महिलेचा पाय घसरून पाण्यात पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून आसपास कुणीही नसल्याने ही बाब लवकर निदर्शनात न आल्याची माहिती मिळाली आहे. सुनीता सोमनाथ पाटील वय 50 असे दुर्दैवी महिलेचे नाव असून या महिलेच्या पश्चात पती, मुलगा, विवाहित मुलगी असा परिवार आहे. याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार सदर महिला कपडे धुण्यासाठी एकटीच गेली होती. आजूबाजूला कोणीच नव्हते. त्यामुळे ही दुर्घटना घडली अशी गावात चर्चा आहे. बऱ्याच वेळानंतर धरणाच्या बाजूला जनावरे चरणाऱ्या मुलांनी तो मृतदेह बाहेर काढला.
घटनेची माहिती मिळताच गावातील लोकांनी धरणाकडे धाव घेतली आणि घटनेची माहिती तातडीने बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाला कळविली. तातडीने ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह बाहेर काढून घटनेचा पंचनामा केला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव तालुक्यातील उसगाव येथे संगोळी रायण्णा यांचा पुतळा बसविण्याच्या मागणीसाठी गावात आंदोलन करणाऱ्या कर्वे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. बेळगाव तालुक्यातील उसगाव येथे क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांचा पुतळा स्थापन करण्याचा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. उद्या क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांची जयंती असून या पार्श्वभूमीवर बेळगाव तालुक्यातील उसगाव येथे मुख्य सर्कलमध्ये पुतळा बसविण्याच्या मागणीसाठी कर्वे शिवरामगौडा गटाचे अध्यक्ष वाजिद हिरेकुडी, महंतेश रंगट्टीमठ आदींनी आंदोलन केले. दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना अटक केली. या घटनेमुळे गावात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आल्याने गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. समृद्ध दिव्यांग फाउंडेशनच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचा एक भाग म्हणून आपले बेळगाव स्वच्छ बेळगाव अभियानांतर्गत शहरातील सार्वजनिक शौचालयात फिनाईलची फवारणी करण्यात आली. समृद्ध दिव्यांग फाउंडेशनतर्फे स्वातंत्र्य दिनाचा एक भाग म्हणून बेळगावमध्ये आदर्शवत कार्य करण्यात आले. समृद्ध दिव्यांगगारा फाउंडेशन निर्मित फिनाईल सार्वजनिक शौचालयात फवारण्यात आले. शहरातील कडोलकर गल्ली, रामदेव गल्ली, खडे बाजार, देशपांडे गल्ली, रविवार पेठ, कॅम्प आदी भागातील सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी पद्मराज हुली, गौतम श्रॉफ, प्रशांत पोद्दार, शिवनगौडा पाटील, प्रवीण हलियाळ यांच्यासह फेसबुक फ्रेंड सर्कलचे सदस्य उपस्थित होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी न्यूज 24 तास मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तसेच न्यूज 24 तास मराठीचे फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.